नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. मी PSI भागवत मुलगीर. आपली जी काही मोफत क्लासचे लेक्चर सुरू झालेले आहेत, सकाळी 10 वाजता एक लेक्चर आणि इव्हिनिंगला 6 वाजता एक लेक्चर आपण टाकत असतो. तर या लेक्चर सध्या कशाचे चालू आहेत? PYQ चे लेक्चर चालू आहेत, ज्या माध्यमातून तुम्हाला कसे अननोन क्वेश्चन कसे टॅकल करायचे, प्लस आपल्या सिलेबसमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आपल्या एक्झामला. एक्झाम कोणती? तर कंबाईनची एक्झाम आहे आपली, PSI ST ASO. त्याचबरोबर ग्रुप सीच्या पोस्टसाठी एक्झाम असते. तर या माध्यमातून आपण क्वेश्चन बघणार आहोत. तर आपला ह्या सिरीजमधला भूगोलचं स्टार्ट झालेलं आहे आपलं, आणि भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विस्तार वगैरे, स्थान विस्तार आणि सामान्य माहिती याविषयी प्रश्न बघणार आहोत. चला आपण पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न काय? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबीच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे. तर याचं उत्तर काय आहे? 800 उत्तर आहे. एक्झॅक्ट 800 आहे का? तर एक्झॅक्ट 800 नाही, पण ते ऑप्शन तशा प्रकारे रचना केली जाते. हो काय, आयोगाचे प्रश्न असतात, आयोगाच्या प्रश्नामध्ये एक्झॅक्ट उत्तर असलं तरी बरोबर असते आणि जवळजवळ उत्तर असलं तरी बरोबर असते. पण जवळजवळ उत्तर केव्हा बरोबर असते? जेव्हा इतर ऑप्शन त्या उत्तराच्या दूर दूर असतात. समजलं? म्हणजे जसं या ठिकाणी एक्झॅक्ट 800 नाहीये, पण ते 800 आणि हे ऑप्शन बाकीचे काही 600 आहे, 700 आहे, 720 आहे, यांचं तर काहीच संबंध नाही. मग त्यामुळं 800 उत्तर आहे. तर सरासरी सांगायचं झालं तर एक्झॅक्ट नाही, अप्रॉक्सिमेटली आपली उत्तर दक्षिण लांबी महाराष्ट्राची 700 आहे. किती? 700 किलोमीटर आहे. 700 किलोमीटर आहे. आणि पूर्व पश्चिम किती आहे? 800. तर तुम्ही हे जनरल आकडा लक्षात ठेवा, याच्या आसपासचं उत्तर असतं. एक्झॅक्ट कधीच जिओग्राफीमध्ये थोडे आकडे इकडे का तिकडे असतात, पण आपण काय करायचं, 4 ऑप्शन पैकी सर्वात जास्ती जवळचा ऑप्शन कोणता आहे तो पकडायचा. आणि इथं उत्तर कोणतं आहे? 800 हे उत्तर आहे. त्यानंतर याच प्रश्नामध्ये तुम्हाला बाकी गोष्टी सांगतो. तर या ठिकाणी बघा, याचं एक्सप्लेनेशन सांगताना तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण विस्तार आपण बघितला. पण आता बघा, रेखांश आणि अक्षांश संकल्पना काय असतात? ज्या आडव्या रेषा असतात आपल्या भूगोलाच्या, ज्या काही पृथ्वीगोलावरच्या आडव्या रेषा असतात त्यांना अक्षवृत्त असे म्हणतात, आणि उभ्या रेषा असतात त्यांना रेखावृत्त म्हणतात. तर बघा, आपल्या संदर्भात या रेखावृत्ताच्या संदर्भात किंवा अक्षवृत्ताच्या संदर्भात प्रश्न आला तर आपल्याला, आपण कुठं आहोत? पूर्व गोलार्धात आहोत. काय? पूर्व गोलार्धात आहोत आणि उत्तर गोलार्धात आहोत. म्हणजे याचा अर्थ, जर तुम्हाला अक्षवृत्त रेखावृत्तावर प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये दक्षिण किंवा पश्चिम हे ऑप्शन असतील तर ते कधीही डिलीट करायचे आधी, कारण की आपण मुळात दक्षिण गोलार्धात किंवा पश्चिम गोलार्धात नाहीतच. मग आता आपला रेखावृत्ती विस्तार कसा असणार? पूर्वच असणार, पूर्वच असणार. आणि अक्षवृत्ती विस्तार उत्तरच असणार. म्हणजे उत्तर इतकं ते उत्तर तितकं, आणि रेखावृत्ती कसं पूर्व इतकं ते पूर्व तितकं. मग किती आहे पूर्व रेखावृत्त? तर आपला 72 36 पूर्व रेखावृत्त, ते किती? 80 54 पूर्व रेखावृत्त असा भारताचा विस्तार आहे, रेखावृत्तीय विस्तार. त्यानंतर अक्षवृत्तीय विस्तार कसा? तर 15 48 उत्तर अक्षवृत्त, ते 22 6 उत्तर अक्षवृत्त. बघा किती? 15 48 ते 22 6 उत्तर अक्षवृत्त असा महाराष्ट्राचा विस्तार आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. आणि यामध्ये एक्झॅक्ट नाही, थोडं बहुत जो जुळवता प्रश्न, सगळ्यात जास्ती जवळचा पर्याय आहे, या आकड्यांच्या जवळचा पर्याय असला तरी तो बरोबर ठरवायचा असतो. तर या ठिकाणी बघा, खालचा प्रश्न बघा, सेम प्रश्न आलाय. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे? आता तुम्हाला सांगितलं दक्षिण उत्तर किती आहे? 700. पूर्व पश्चिम किती? 800. म्हणजे दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे? कमी आहे. कमी आहे म्हणजे काय? 1 नंबरचं उत्तर आलं, बरोबर झाला विषय संपला. आता बघा, वरी आपण दिलेलंच आहे, उत्तर दक्षिण 700, पूर्व पश्चिम किती? 800 किलोमीटर, आणि सागरी किनारा किती? 720 किलोमीटर. तर यानंतर बघा, खालचा प्रश्न बघा. खालच्या प्रश्नामध्ये काय दिले? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? रेखावृत्तीय विस्तार किती आपण बघितला होता मगाशी? रेखावृत्तीय विस्तार बघितला होता 72 36 ते 54, 80 54. आता बघा, 72 36, मग 72च्या पुढेच असणार आहे. मग किती? 80 54 आहे. ह्या ठिकाणी बघू शकता रेखावृत्तीय विस्तार बघा किती? 72 36 ते 80 54 पूर्व रेखावृत्त असा आहे. तर ह्याच्यात जवळचा पर्याय बघा, हे 70 वाला आधी कटणार, 70 वाला कटला, 71 वाला कटला, 72 वाले 2 आहेत, एक किती आहे? 72 6, आणि इथं 72 12. आणि त्यानंतर सेकंड ते आहे. त्याच्यानंतर बघा
या ठिकाणी बघा 89 दिलाय आणि या ठिकाणी 8 डिग्री दिले बघा. 8 डिग्री आहे का आपला? 80 डिग्री आणि 8 डिग्रीमध्ये खूप फरक असतो. मग हे 8 डिग्रीवाला एक कटला. त्यामुळे जे नसणारे उत्तर आहेत ते 3, 1, 2 आणि 4 आहेत. त्यामुळे उत्तर किती आहे? 3 नंबर. जरी एक्झॅक्ट तो आकडा नसला तरी ते बाकीचे 3 पर्याय जे आहेत 1, 2 आणि 4 तर ते एकदम चूक आहे. त्यामुळे ते कटले इलिमिनेट केलं आणि 3 नंबरचं जरी एक्झॅक्ट उत्तर नसलं तरी ते बरोबर आहे, कारण ते जवळजवळ सारखं उत्तर आहे. त्यामुळं असं बघायचं नसतं, आपण कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आकडेवारीमध्ये. जास्तीत जवळचा जो पर्याय तो उत्तर बरोबर असतं. त्यामुळे इलिमिनेशन करा जे एक्झॅक्ट चुकच आहे. आता इथे किती 8 डिग्री दिली तर 8 आहे का नाही, विषय संपला मग. त्यानंतर बघा खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्ती विस्तार बरोबर आहे? आता इथे बघा अक्षवृत्ती विस्तार दिले. मग अक्षवृत्ती विस्ताराला तुम्हाला सांगितलं आपण दक्षिण गोलार्धात नसतात, आहे का नाही? मग दक्षिण गोलार्धात नसतात म्हणजे दक्षिणचे 2 पर्याय कटले, विषय संपला, 2च उरले. या 2 मध्ये बघा 15, 15, 22, 22 दोन्ही दिले. 15, 15 डिग्री बघा 15 डिग्री 22 डिग्री 15 डिग्री 22 डिग्री हे दोन्ही सारखे दिले. फरक कशात दिलाय? पुढच्या मिनिटामध्ये. मिनिट मोजतात बरं. 15 डिग्री मिनिट आणि सेकंद अशी रचना असते त्यांची. तर 15 डिग्री 44 काय मिनिट उत्तर, ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर दिले. आणि खाली काय दिले? 15:33 दिले. 15:33 नाही, आपण वरची माहिती वाचली होती त्यानुसार 15:33 नाहीये आणि 22:08 बी नाही, 22:06 आहे. त्यामुळे उत्तर काय? 1 नंबर आहे आपल्या पाठांतरानुसार. कारण 2 इलिमिनेशन आपण लॉजिकनुसार सोडले की दक्षिणमध्ये नाही तर आपण 2 गेले 50% उरलं. त्याच्यात आपल्याला माहिती आहे आकडा 15, 44, 22:06 उत्तर, विषय संपला. 1 नंबरचं उत्तर आलं, बरोबर आलं, टेन्शन नाही लेणे का. तर त्यानंतर बघा महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या सांगा. आता हा प्रश्न 2011चा आहे, पण 2011च्या वेळेस जिल्ह्यांची संख्या 35 होती, आता बदलली, पण त्यावेळेसचं उत्तर हे 1 नंबर होतं. पण आता काय झालं? 1 ऑगस्ट 2014 रोजी कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे आपल्या इथं? तर पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. त्यामुळं सध्या किती? 36 जिल्हे आहेत. तर असा प्रश्न नाही येणार शक्यतो. तर आता बघा खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही? तर या ठिकाणी बघा तुम्हाला सर्वांना आता ते समजून नाही. पुणेला नो डाऊट सगळ्यांना माहिती आहे. नागपूर याच्यात डाऊट नसेल तुम्हाला. आता हा 2011चा प्रश्न आहे ना, जुना आहे. तर असाच प्रकारचा आला तर सर्वप्रथम नाही विचारलंय ना, मग पुण्यासारखी सिटी तर ऑलरेडी तुम्हाला सगळ्या जगाला माहिती आहे, नागपूर पुणे आहे. त्यानंतर बुलढाणा आणि भिवंडी आता सगळ्यांना माहिती असते की बुलढाणा आहे का नाही आहे. बुलढाणा विषय संपला, म्हणजे बुलढाणा आपलं उत्तर आहे. तर हे असा इतकंच इझी असं काही सांगू नका. कंबाईनला इझी प्रश्न, अवघड, सोपे सर्व प्रकारचे प्रश्न येतात. म्हणून हे येणारच नाही असं बघ नाही, सोपाही प्रश्न येऊ शकता. आता तत्पूर्वी आपण काय बघूत माहिती आहे का? डिव्हिजन वाईज म्हणजे विभाग वाईज आपण महानगरपालिका बघूत. तर या ठिकाणी बघा कोकण आहे. कोकण विभागामध्ये महानगरपालिका एकूण किती आहेत? ते एकूण 9 महानगरपालिका आहेत कोकणामध्ये. एकूण 9 कोणत्या? बघा पालघरमध्ये वसई विरार 1, नंतर ठाणेमध्ये भिवंडी 1, कल्याण 2, मीरा भाईंदर 3, उल्हासनगर 4, नवी मुंबई 5 आणि ठाणे 6. अशा ठाणेमध्ये किती? 6 आहेत. ठाणेमध्ये किती आहेत? 6 मनपा आहेत. पालघरमध्ये किती आहेत? 1 मनपा आहे. त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये 1 बृहन्मुंबई. त्यानंतर रायगड पनवेलमध्ये किती? 1 आहे महानगरपालिका रायगडमध्ये पनवेल नावाची. तर किती झाले? एकूण 9. कोकणामध्ये किती? कोकणामध्ये 9 आहेत मनपा. त्यानंतर पुणेमध्ये किती? पुणेमध्ये बघा पुणेमध्ये पिंपरी चिंचवड पुणे विभागात. त्याच्यानंतर सोलापूर बघा, सोलापूर ही महानगरपालिका 1964 मध्ये निर्माण झालेली महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची पहिलीच मनपा कोणती आहे? सोलापूर आहे. त्यानंतर सांगलीमध्ये सांगली, मिरज, कुपवाडा. त्यानंतर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर आणि नुकतीच 2022 मध्ये निर्माण झालेली इचलकरंजी ही एक 28वी होती बघा, 28वी. आणि 29वी जालना आहे. कितवी? 28वी इचलकरंजी 2022 आणि 2023 मध्ये जालना निर्माण झाली जी 29वी, म्हणजे सध्या 29 महानगरपालिका आहेत. त्यानंतर बघा नाशिक आहे, मालेगाव आहे. त्यानंतर धुळे, नाशिक विभागामध्ये नाशिक, मालेगाव. त्याच्यानंतर धुळेमध्ये धुळे, जळगाव आणि अहमदनगर. या ठिकाणी नाशिक विभागात इतके आहेत. किती? 1, 2, 3, 4, 5 आहेत. किती? 5 मनपा आहेत नाशिक विभागामध्ये. म्हणजे कोकणमध्ये 9, पुणेमध्ये किती आहेत? पुणेमध्ये मोजा, पिंपरी चिंचवड 1, पुणे 1, 2. नंतर या 3, 4, 5 आणि 6 मनपा आहेत बघा, 6. मग कोकणमध्ये 9, पुणेमध्ये 6, नाशिकमध्ये 5 बघा. त्यानंतर बघा औरंगाबादमध्ये किती आहेत? औरंगाबाद 1, परभणी 2, नांदेड वाघा 3, लातूर 4 आणि जालना 5 बघा. नाशिकमध्ये 5,
औरंगाबादमध्ये 5 आहेत आणि ह्या प्रत्येकी 2-2 आहेत. अमरावतीमध्ये 2 आणि नागपूरमध्ये 2 अशा 2-2 म्हणजे टोटल किती झाल्या बघा. तर टोटल सांगतो तुम्हाला. कोकणमध्ये किती आहेत? कोकणमध्ये 9. पुणेमध्ये किती आहेत? 6. त्याच्यानंतर नाशिकमध्ये किती आहेत? नाशिकमध्ये 5 आहेत. औरंगाबादमध्ये 5 आहेत औरंगाबाद विभागात. त्यानंतर उरलेल्या किती? ह्या उरलेल्या ह्याच्यामध्ये 2-2 प्रत्येकी म्हणजे ह्या विदर्भामधल्या किती? 4 आहेत विदर्भामधल्या. किती झाले? 9. कोकणच्या 9 आणि या 6 किती? 15. 15 या 5 किती? 20 आणि या 5 किती? 25 आणि 4 किती? 29 म्हणजे टोटल 29 आहेत. आणि सर्वात अलीकडची कोणती? जालना मनपा ही सर्वात अलीकडची 29वी मनपा आहे 2023ला निर्माण झालेली. तर या ठिकाणी बघा किती 29वी मनपा कोणती? जालना आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? तर या ठिकाणी बघा हा प्रश्न बी थोडा ट्रिकी आहे. 2011ला प्रश्न आलेला आहे. या ठिकाणी बघा तो ऑप्शन कसे आहेत? 351, 355, 351, 357. तर ॲक्च्युली 358 तालुके आहेत. किती? 358 तालुके आहेत. पण 358 इथं ऑप्शन आहे का? नाही आहे. पण पहिली गोष्ट तुम्हाला ते एवढं कळून जातं की 350 कटला, त्याच्यानंतर 351 कटले. ह्या दोन्हीमध्ये असू शकते कारण 58च्या जवळ हे दोन्ही ऑप्शन आहेत. पण एक असं आहे की मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके आहेत बघा. 3 तालुके. तो शहरी भाग आहे. कधी कधी त्या तालुक्यांना कन्सिडर केलं जातं, कधी कधी नाही. त्यामुळे ते 3 डिवाइड केले. ते 3 जर 358 मध्ये काढून टाकले तर 355 हा उत्तर येते. त्यामुळे हे उत्तर दिलेलं असावं. या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील तालुक्यांची संख्या 355 असून मुंबई उपनगरातील 3 तालुक्यांचा समावेश केल्याची संख्या 358 होते. या ठिकाणी बघा म्हणजे एकूण किती आहेत? 358 आहेत. पण ते ऑप्शन नसेल तर 3 मायनस करा उपनगरमध्ये 355 उत्तर येईल. तर या ठिकाणी बघा जर ऑप्शनमध्ये 358 असेल तर डेफिनेटली 358 मार्क आणि आहेत तालुके. विषय संपला. आता बघा विभाग आणि जिल्हे बघा. जिल्हे पाठ करून टाका. कोणत्या विभागात किती जिल्हे आहेत फास्टमध्ये? पुण्यामध्ये 5 आहेत, नाशिकमध्ये 5 आहेत आणि अमरावतीमध्ये 5 आहेत. याकडे 5-5 वाले किती? पुणे, नाशिक, अमरावती 5-5 वाले. त्यानंतर नागपूर किती? 6. कोकणमध्ये किती? 7 आणि औरंगाबादमध्ये 8. म्हणजे सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग कोणता? तर ॲक्च्युली सर्वाधिक जिल्हे आणि सर्वाधिक तालुके असणारा विभाग आहे औरंगाबाद विभाग. त्यानंतर 2 नंबरला बघा 2 नंबरला सर्वाधिक जिल्हे कोकणामध्ये आहेत. पण तालुक्याच्या संख्येबाबतीत नागपूर जास्ती आहे कारण 64 तालुके आहेत नागपूरमध्ये. तर ह्या गोष्टी फॅक्ट लक्षात ठेवा. जिल्ह्याच्या बाबतीत टॉपचे जिल्हे सर्वाधिक जिल्हे औरंगाबादमध्ये 8, कोकणमध्ये 7, नागपूरमध्ये 6 आणि उर्वरित विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहेत. त्यानंतर ह्याच्या बाबतीत बघायचं असेल तुम्हाला कशाच्या बाबतीत? तालुक्यांच्या संख्या बाबतीत टॉपला कोणता आहे? तालुक्यांच्या बाबतीत औरंगाबाद विभाग आहे. किती तालुके आहेत? औरंगाबादमध्ये 76 तालुके आहेत. त्यानंतर बघा 64 तालुके कशात आहेत? नागपूरमध्ये 64 तालुके आहेत. त्याच्यानंतर खालचा आकडा कोणता? त्याच्यानंतर तालुके पुणे विभागामध्ये 58 तालुके आहेत. पुणे विभागाच्या नंतर खाली कोण आहे? अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये किती आहेत? 56 तालुके आहेत. त्यानंतर सर्वात कमी सर्वात कमी नाही म्हणता ना. त्यानंतर किती आहे? नाशिक आहे. नाशिकमध्ये किती? 54 आहेत. किती? 54 आहेत नाशिकमध्ये. आणि सर्वात कमी कोकणामध्ये तालुके आहेत ॲक्च्युली बघा. 7 जिल्हे आहेत. 7 जिल्हे आहेत पण तालुके कमी आहेत. का? कारण की मुंबई उपनगर मुंबई शहरांमध्ये एकतर मुंबई शहरमध्ये तालुकेच नाहीत आणि मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके आहेत. ते कधी कन्सिडर केले जातात कधी नाही. त्यामुळं ते एकंदरीत त्या 2 जिल्ह्यामुळं जरी जिल्ह्यांची संख्या कोकणामध्ये 7 असली तरी तालुक्यांची संख्या सर्वात कमी आहे ती म्हणजे 50 आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. सर्वाधिक कुठं तालुके? 76. औरंगाबाद विभाग 76. 2 नंबर नागपूर विभाग 64 तालुके. 3 नंबर पुणे विभाग 58 तालुके. 4 नंबर अमरावती 56 तालुके. नाशिक 54 तालुके आणि सर्वात कमी तालुक्यांची संख्या ती कोकणामध्ये आहे जी की 64 आहे. पण जिल्ह्यांच्या बाबतीत कोकण हे 2 नंबरला आहे जिथं 7 जिल्हे आहेत. तर बघा अशा प्रकारे आपण हे पॉईंट बघितले आहेत. तर आता खालचं बघा हे बी पब्लिकेशनचं बुक आहे आपलंच आहे मीच लेखक आहे. तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याची बी पब्लिकेशन PSI भागवत मल्लीर लिखित PYQ विश्लेषण बुक आहे. ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करू शकता तुम्ही. माझ्या इन्स्टा पेजवरती त्याबद्दल माहिती दिलेली आहे. इंस्टावरती रील्सच्या माध्यमातून किंवा इतर ठिकाणी मी बरेच वेळेस व्हिडिओज टाकले त्या माध्यमातून त्या नंबर घेऊन तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकतात. तर या ठिकाणी बघा 8 नंबरचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची निर्मिती रोजी झाली. तर याविषयी बघा काय 26 जानेवारी दिले. 26 जानेवारीच्या नंतर हा ऑप्शन 26 जानेवारी तर नसणारच आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट नाही आता 2012चा म्हणल्यावर सोपा येणार समजा. 1 मे 1950 ही पण नाही तर अशी डेटच दिली नाही आपल्या ह्याच्यात. तर यापैकी नाही तुम्ही लिहू शकता. तर बघा
आता या ठिकाणी बघा, फजल अली आयोगाच्या भाषावर प्रांत रचनेनुसार मुंबई प्रांताचे द्विभाषिक राज्याची 1 नोव्हेंबर 1956 रोजी पुनर्रचना करण्यात आली. बघा, मग सध्याचं महाराष्ट्र राज्य 1 नोव्हेंबर 56ला निर्माण झालं नाही, तर द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली 1 नोव्हेंबर 1956ला. वाढत्या जनआंदोलनामुळे मुंबई पुनर्रचना कायदा 1960 पारित केला. किती 1960चा पारित करून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. आणि स्थापनेवेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते. याच्यावर प्रश्न येऊ शकते, ही नोट गोष्ट करा. किती 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते. महत्वाची गोष्ट आहे, 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग. तर या ठिकाणी बघा सध्या किती आहेत, सध्या किती आहेत तर बघा सध्या 36 जिल्हे आहेत. प्रशासकीय विभाग होते कोकण, पुणे, नाशिक हे 3. त्यानंतर औरंगाबाद, अमरावती, नागपूर हे 3. म्हणजे एकंदरीत 6 प्रशासकीय विभाग आहेत. म्हणजे 2 प्रशासकीय विभाग वाढले आणि जिल्हे 10 वाढले. म्हणजे एकंदरीत 36 जिल्हे झाले आणि 6 प्रशासकीय विभाग झाले. या ठिकाणी आता नंतरचा बघा प्रश्न काय आहे. आता बघा, प्राचीन ग्रंथांमध्ये मूषक, आळूक, कुपक अशी नावे असलेल्या खालीलपैकी कोणता प्रदेश आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, मराठवाडा वगैरे नाहीये, तर मूषक, आळूक आणि कुपक अशी नावं असणारा कोणता प्रदेश होता, तर कोकण होता. तर या ठिकाणी फॅक्टचा भाग आहे हा. त्यानंतर हे तर काही याच्यात विशेष नाही, पाठ करून टाकलेली गोष्ट असणार आहे, पण सहसा मी सांगतो हा प्रश्न रिपीट पडण्याची शक्यता कमी आहे. तर या ठिकाणी बघा, जिल्हे आणि त्यांची निर्मिती साल यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर या ठिकाणी बघा, शिजला गमुआ नाही गोपाल म्हणून ट्रिक्स आहे. शिजला गमुआ नाही गोपाल. शी म्हणजे सिंधुदुर्ग मधून शिजला सिंधुदुर्ग निघालता आधी कशामधून, रत्नागिरीमधून. जालना. ला ला म्हणजे लातूर. म्हणजे लातूर सगळ्यात आधी आहे. या वरच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी कोणता आहे, लातूर आहे. ला आहे 1 नंबरला. गमुआ, शिजला गमुआ, जाऊ द्या ते काही पण असू द्या, लातूर सगळ्यात टॉपला आहे. लातूर. कारण शिजला ट्रिक सांगा तुम्हाला लावून देतो. शिजला टाईप करते वा नाही गोपाल. असू द्या. अच्छा, सिंधुदुर्गच नाही पण जालना जालना बी नाही. ला आहे, लातूर आहे का नाही, लातूर. ग म्हणजे काय, गडचिरोली. त्याच्या म्हणजे 2 नंबरला गडचिरोली. मुंबईचं नाही, वाशिम आहे. किती नंबर, वाशिम. 3 नंबरला वाशिम आहे. आणि नाही गोपाल, गोंदिया सगळ्यात शेवटी आहे. म्हणजे गोंदिया 4 नंबरला. आता मला सांगा सगळ्यात शेवटची डेट कोणती आहे, 1 मे 1999. मग अचं काय असणार आहे, गोंदियाचं 3 नंबर असणार आहे. मग अचं 3 कुठं आहे, 1 नंबरला 1 आहे आणि 3 नंबरला 1 आहे. त्यानंतर बघा वाशिम काय आहे, वाशिमची डेट सेकंड लास्ट डेट आहे. मग काय बचं काय येणार आहे, बचं 1998 येईल. बचं 1998. मग काय बचं 4 येणार. बचं 4 ह्या दोन्ही ठिकाणी आहे. या दोन्ही ठिकाणी बचं 4 आहे. मग अजून एक ऑप्शन बघायचा आहे. त्यानंतर सगळ्यात आधी काय, लातूर आहे. लातूर म्हणजे सगळ्यात आधीची डेट कोणती आहे, तर 16 ऑगस्ट 1982 सगळ्यात आधीची आहे. म्हणजे डचं काय येणार, 2 येणार. डचं 2 कुठं आहे, डचं 2 3 नंबरला आहे. झालं, उत्तर आलं आपलं 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बघा. तर अशा प्रकारे शिजला गमुआ नाही गोपाल अशा प्रकारे लक्षात ठेवा. डेट एक्झॅक्ट याद असावी अशातला काही भाग नाही आहे. तुम्ही ह्या ट्रिक्सच्या माध्यमातून करू शकतात. या ठिकाणी बघा प्रश्न आपल्या ट्रिक्सच्या माध्यमातून सुटला आहे. इथं ट्रिक्स बघू शकता तुम्ही. शिजला गमुआ नाही गोपाल. हे बघा, सी म्हणजे सिंधुदुर्ग, म्हणजे जालना, शिजला ला म्हणजे लातूर, गमुआ ग म्हणजे गडचिरोली, म्हणजे मुंबई उपनगर, वा म्हणजे वाशिम, नाही गोपाल म्हणजे नंदुरबार, हिंगोली, नाही गोपाल गोंदिया असं. आणि नंतर शेवटी पाल म्हणजे पालघर. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. शिजला गमुआ नाही गोपाल. तर ही ट्रिक्स आहे, तुम्ही नोट करून ठेवा. बघा आता महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या जुळवा. काय, तर महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे. या ठिकाणी बघा खेड, आय थिंक पुणेमध्ये आणि रत्नागिरीमध्ये आहे खेड.
त्यानंतर कर्जत रायगड आणि अहमदनगरमध्ये आहे. कळंब आणि नांदगाव, तर नांदगाव मला वाटतं नांदगाव नाशिकमध्ये आणि अमरावतीमध्ये आहे. त्यानंतर कळंब उस्मानाबाद आणि यवतमाळ ती माहीत नाही. पण खेड, आता बघा खेड मला कन्फर्म माहिती आहे, रत्नागिरी आणि पुण्यामध्ये आहे. तर अचं काय 2, अचं 2 किती ठिकाणी आहे. तर शक्यतो आता मी हे जरी असं गेलो असलो तर शेवटून यायचं. बरं आता तुम्ही बघा, मी सुरुवातीला जाऊ पण शेवटून जा. बघा नांदगाव नाशिक आहे, तर डचं काय 3, डचं 3 तर सगळ्याच ठिकाणी दिले. असो, ते तर कन्फर्म झालं. मग बघा अशा आता बघा मी उत्तर फास्टमध्ये सुटलं असतं, पण आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आता तुम्हाला ह्याच्याबद्दल जर काहीच माहिती नसलं ना, या आता मला समजा राज्यसेवेला प्रश्न आले किंवा कशाला येऊ, याच्याबद्दल काहीच माहित नाही, पण असा जर ऑप्शन आला, हे 3 वाले जर आले सगळीकडेच, म्हणजे ह्याचा अर्थ काय हो, डचं किती आहे, डचं एक्झॅक्टली डचं काय 4 दिलेलं आहे वाटतंय. डाच 1 2 3च रेषा आहेत, मला 4 दिसत, तसं नसतंच. IV सारखं असतंय ते 4 असतं, हे 3च रेषा आहेत. बरोबर आहे. तर याचं 3 दिलंय बघा. नांदगावचं काय 3 डेफिनेटली आहे. मग काय करायचं, आपल्या जोड्या लाव्यामधून हे दोन्ही गोष्टी कट करायच्या आणि कॉम्पिटिशन फक्त 3 गोष्टीत चालू द्यायचं अशा टायमाला. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे, आता मला सगळ्याच जोड्या माहिती होत्या म्हणून जमलं, पण तुम्हाला जर माहीत नसतं तर काय करायचं, ह्याच्यात तुम्हाला कळलं की आता डचं 3 आहे, तर हे 2 ऑप्शन काढायचे. म्हणजे आता फक्त 3च ह्याच्यामध्ये तुम्हाला खेळायचं, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन कमी होईल. मग या ठिकाणी तुम्हाला कळून गेलं खेड काय, खेडचं रत्नागिरी 2 आहे काय, अचं 2 किती नंबर आहे, 1 आणि 3 4 अशा 3 ठिकाणी आहे. त्यानंतर कर्जतचं रायगड आणि अहमदनगर, बचं 1 आहे. बचं 1 किती ठिकाणी आहे, एकाच ठिकाणी आहे. 3 नंबरला झालं, 3 नंबरचं उत्तर आहे. या ठिकाणी अशा प्रकारे सोडवायचं. नॉर्मली सोडायचं असलं तर असं जर नसेल काही, समजा तुम्हाला जर फॅक्टच माहीत असेल तर मग कशाला किटकिट करायची, मग तर डायरेक्ट फॅक्टनुसार जायचं. आणि फॅक्ट माहीत नसेल आणि असा जर एखादा ऑप्शन असेल की डचं 3 दिलंय सर्व ठिकाणी, म्हणजे डचं डेफिनेटली 3च आहे, त्यांनीच सांगून दिले. मग काय उगाच विनाकारण त्याला डबल ऑप्शनला घ्यायचं का. मग खेड आहे का नाही, ते खेड काय तर तेव्हा का बघा, मग खेड नाशिक असेल काय विचार कशाला करायचं, कारण तिथं डचं 3 दिलंय, म्हणजे ड आणि ड ऑप्शन असा कट करा आणि हे घालून टाका, हे गायब करा आणि कॉम्पिटिशन फक्त या 3 आणि या 3 मध्ये चालू द्या, जेणेकरून एक ऑप्शन तुम्हाला कमी झाल्यावर विचार करायला वेळ कमी जाणार. राज्यसेवेमध्ये अशा प्रकारे खूप क्वेश्चन सुटतात माहिती आहे का. त्याच्यानंतर बघा तुम्हाला सोपं जातं ते प्रश्न सोडवा. आता बघा सारखे असणाऱ्याला ट्रिक्स बघा. खेड कुठं आहे, पुणे रत्नागिरी सर्वांना माहिती आहे, सोपं आहे. सेलू आमची परभणी जिल्हा आहे, तर सेलू कुठं आहे, परभणी आणि वर्धा या 2 ठिकाणी आहे. सेलू परभणी वर्धा. मालेगाव नाशिक आणि वाशिम मध्ये आहे. त्याच्यानंतर कर्जत अहमदनगर आणि रायगड हे बी माहिती आहे सर्वांना. शिरूर बघा, शिरूर किती ठिकाणी आहे, पुणे आणि बीड. आय थिंक अजून एक काय अजून एक शिरूर वेगळ्या प्रकारचं काहीतरी आहे, ते लातूर का कोणत्या जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी आहे शिरूर. तर या ठिकाणी कारंजा बघा, कारंजा कुठं आहे, वर्धा आणि वाशिम. कारंजा ववा लक्षात ठेवा, कारंजा कशाचा आहे, वव्याचा, व म्हणजे वर्धा, वा म्हणजे वाशिम, कारण हे लक्षात ठेवा. त्यानंतर नांदगाव काय, नाशिक अमरावती. नावरून नाशिक लक्षात ठेवा, नांदगाव नाशिक अमरावती. त्यानंतर कळंब काय, यवतमाळ आणि उस्मानाबाद. ॲक्च्युली कळंब बसवरून कळतंय, कळंब बस लागते त्याच्यामुळे ते मला माहिती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रिअल लाईफचे उदाहरणं लक्षात ठेवू शकता. त्या ठिकाणी बघा, आता बघा 12 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती चुकीची आहे, तर बघा हे बघा, पालघर हा महाराष्ट्राचा 36वा जिल्हा आहे, माहिती आहे, बरोबर आहे, 36वा जिल्हा आहे. आपण बघितलं होतं ऑगस्ट 2014 मध्ये निर्मिती झाली. जिल्ह्यामध्ये पालघर, वसई, मोखाडा, जव्हार, वाडा, तलासरी, विक्रमगड, डहाणू हे 8 तालुके आहेत, बरोबर आहे. त्यानंतर बघा सहसा हे जर तुम्हाला एक्झॅक्ट बी माहीत नसले तर हे तालुके त्यांच्यात वाटत आहेत ना, तोपर्यंत बरोबर ठेवायचं, जोपर्यंत तुम्हाला काही चूक समजत नाही. आता बघा जिल्ह्यात वसई, विरार, जव्हार, डहाणू आणि पालघर या 4 नगर परिषद आहेत. तर हे वसई विरार आहे ना, तर हे ॲक्च्युली महानगरपालिका आहे, तर नगर परिषद दिले. झालं, चूक सापडली. आता ही चूक सापडल्यावरच ऑटोमॅटिक बरोबर आहेत. तर ह्या ठिकाणी बघा 3 नंबरचं उत्तर आहे. म्हणजे काय चुकीचं कोणतं आहे, 3 नंबर चुकीचं, आपल्याला चुकीचं विचारलंय, कारण की वसई विरार महानगरपालिका आहे. ते या ठिकाणी बघा पालघर निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन झालं. 8 तालुक्यांचे पालघर, वसई, मोखाडा, जव्हार, वाडा, तलासरी, विक्रमगड आणि डहाणू हे तालुके आहेत.
तड पाव जे समुद्र किनाऱ्याला लागणारे तालुके आहेत तडपावची ट्रिक्स होती. त म्हणजे काय तलासरी, ड म्हणजे काय तड, ड म्हणजे डहाणू, पाव म्हणजे काय पालघर आणि वसई. याचे काय तड पाव मग तडपाव तडपाव हे का नाही. तर तशी ट्रिक्स लावली होती मी. जर सिक्वेन्स विचारला उत्तरेकडून दक्षिणेकडे तर तड पाव, त म्हणजे तलासरी, ड म्हणजे डहाणू, पाव म्हणजे पालघर आणि वसई अशी ट्रिक्स आहे. महानगरपालिका कोणती आहे तर महानगरपालिका कोणती आहे वसई, विरारी, मनपा आहे. त्यामुळेच आपण इलिमिनेशन केलं. वसई, विरारी काय मनपा आहे, नगर परिषद नाहीये. त्यावरून 3 नंबरचं उत्तर आपलं आलेलं आहे. नगर परिषदा काय तर विक्रमगड नगरपंचायत आहे आणि पालघर नगर परिषद आहे या ठिकाणी. आता जमाती कोणकोणत्या आहेत ह्या काय याच्यावर प्रश्न येत असतो. जमातीवर प्रश्न येतो. पालघर जिल्हा नवीन निर्मिती झाली त्यामुळं आदिवासी जमातीचं प्रमाण पालघर बघा जेव्हा ठाणे एकत्रित होता पालघरमध्ये तेव्हा जमातीच्या बाबतीत ठाणे येत होतं. पण आता पालघर वेगळं झालं, आदिवासी भाग आहे, 100% जमातीवर प्रश्न विचारतो. दुसरीकडे कोणत्या असू द्या रिपीट असू द्या पण तुम्ही पालघरच्या डेफिनेटली लक्षात ठेवा. जमाती कोणत्या पालघर पावा लक्षात ठेवा. पावा पालघरची वारली, पावा पाका म्हणजे काय पालघरची कातकरी जमात. पाम म्हणजे काय मल्हार कोळी, पालघरची मल्हार कोळी. आणि पाकू म्हणजे काय पालघरचे कुणबी. तर या ठिकाणी या जमाती लक्षात ठेवा. अशा प्रकारे फक्त पालघरच्या लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला इलिमिनेशन मेथडचा वापर करून सोडवता येईल. 0 असण्यापेक्षा काहीतरी माहिती असणं कधी फायद्याचं ठरतं, त्यातल्या त्यात विशेषतः पालघर जिल्ह्याच्या संदर्भात. या ठिकाणी बघा महाराष्ट्र हे प्रश्न बघा आता महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. आपल्याला काय विचारले बरोबर आहे ते विचारलाय प्रश्न. तर बघा मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. तर रॉंग आहे. मुंबई उपनगर हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा नाहीये. तर ब नंबर काय अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आय थिंक 17,000 का 7,000च्या जवळपास क्षेत्रफळ आहे त्याचं. 17,000 का 7,000 मला एक्झॅक्ट याद नाहीये पण आहे. तर मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा नाहीये. तर आय थिंक मुंबई शहर हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. तर या ठिकाणी बघा आपण खाली बघू त्याचं एक्सप्लेनेशन दिलं असेल. तर या ठिकाणी बघा मुंबई शहर तर महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्हे तर सर्वात कमी जिल्हा कोणता आहे मुंबई शहर आहे. किती 157 चौरस किलोमीटर आहे मुंबई शहर. त्यानंतर मुंबई उपनगर आहे, त्यानंतर भंडारा. म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगर सोडलं तर भंडारा हा सर्वात छोटा आहे म्हणजे ह्या 2 व्यतिरिक्त. त्यामुळे बघा मुंबई शहर मुंबई उपनगर पुन्हा भंडारा ठाणे आणि हिंगोली. भटिंडा लक्षात ठेवलं तर भटिंडा भ म्हणजे भंडारा, ठिणी म्हणजे ठाणे, ढटिन डाचं ह केलं तर मी ड असं असतं का नाही ड ला मी ह केलं तर काहीतरी असं लावायचं हो. ड वरून तुम्हाला ह ड सारखं दिसतंय. एकदा ट्रिक्स नाही एक 10 वेळेस ती ट्रिक्स वाचल्या. भटिंडा मला पाठच आहे. भटिंडा भ आणि ठ पर्यंत येतंय बरोबर. आणि ड केल्यावर ड नावाचा जिल्हा तर नाही म्हणजे ड च ह होऊ शकतं हे का नाही. त्यामुळे हिंगोली झालं. एकदा दोनदा रिवाईज केल्यावर ते आठवतात. जी नुसतं रट्टा मारण्यापेक्षा काहीतरी त्याला छेडछाड करायची. त्यामुळं भारी लागतंय. तर या ठिकाणी बघा मुंबई शहर सर्वात छोटा आहे आणि अहमदनगर सर्वात मोठा. तुम्हाला म्हणलं होतं की 7 का 17,000 मला एक्झॅक्ट आठवत नाही तर 17,000 आहे त्याचं उत्तर. 17,000 किती अहमदनगर 17,000 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर पुणे आहे 2 नंबरला. तर या ठिकाणी बघा टॉपचे बघा अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर. हे कसं आहे माहिती आहे का नगर बघा नगर कोणा ह्याच्यात नाशिक विभागात येते. नाशिक विभागातला टॉपचा आहे नगर. त्याच्यानंतर मग पुन्हा डबल खाली पुणेमध्ये येत पुणे विभागात येते पुणे जिल्हा. पण अजून नाशिक विभागात नाशिक जिल्हा. पुन्हा अजून पुणे विभागात सोलापूर जिल्हा. असं हे आहे म्हणजे इकडून तिकडे बघा ना. नाशिक विभागातला जिल्हा सर्वात मोठा, त्याच्यानंतरचा जिल्हा पुणे विभागातला आहे. पुन्हा अजून त्याच्या खालचा जिल्हा नाशिक आणि पुन्हा अजून पुणे विभागातला असा आहे. म्हणजे अहमदनगर, पुणे, नाशिक आणि सोलापूर असं आहे ते. लक्षात ठेवा. 17,000 15,000 15,000 14,000 17,000 15,000 15,000 14,000 थोडा बहुत फरक लक्षात घ्या. तुम्हाला सिक्वेन्स विचारला तर करू शकता तुम्ही. आणि असं जर जोड्या लावायला विचारलं क्षेत्रफळ तर मला आकडाच याद नाही. आकड्याची काय गरज तुला माहिती आहे ना. सगळ्यात टॉपला अहमदनगर आहे मग सगळ्यात टॉपचा आकडा आहे त्याच्याशी जोडी जोड. 2 नंबरला पुणे आहे 2 नंबरचा आकडा बघून जोडे जोड. काय आकडेच माहित असावं नाही हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे. बरेच जण काय करतात मला आकडाच पाठ नाही म्हणून बघतात आकडेवारी. इकडं आकडेवारी दिली आणि इकडं ते घटक दिलेत आणि मला तर आकडेच पाठ नाहीत. पण तुम्हाला सिक्वेन्स पाठ असेल तर आकड्याचा सिक्वेन्स लावा आणि ह्याचाही सिक्वेन्स लावा. त्या सिक्वेन्सला सिक्वेन्स जोडा. 1 नंबरचं 1ला 2चं 2ला. विषय संपला. कशाला टेन्शन घ्यायचे. एकदा सायन्स मधली वेवलेंथ विचारली ते वेवलेंथ विषयी
आणि इकडं ते वेगवेगळ्या लाईट्सचे प्रकार दिले ते वेव्हचे प्रकार दिले ते, आणि इकडे त्यांची वेवलेन दिली ती. आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी काय केलं, मला पाठच नाही, मी काय करू पाठ नाही. पण ते विबगोर लहानपणापासून तानापी हिनी पाजा तानी पाणी हिना किती केलंय, तानापी हिनी पाजा ते त्याचाच सिक्वेन्स होता ना तो. तुम्हाला थोडेच आकडे पाठ करायचे ते माहिती आहे. सगळ्यात वरी काय ता, त्याच्यानुसार लावून टाकायचं सिक्वेन्स. वेवलेंथ फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ अपोजिट असती. तानापी हिनी पाजा आहे ना, तर हेच काय असणार इकडं वेवलेंथनुसार आहे. मग वेवलेंथनुसार उतरताय, ताना बिहिनी पाहता वेवलेंथनुसार उतरताय, पण फ्रिक्वेन्सीनुसार चढताय. असं असतं. वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाच्या विरोधात असते. वेवलेंथ वाढली फ्रिक्वेन्सी कमी असते, आणि फ्रिक्वेन्सी जास्त असली वेवलेंथ कमी असते. असा प्रकार असतो. या कॉन्सेप्ट आहेत राज्यसेवेला कामाला येतात, तिकडे बी कामाला येतात. जोड्याला विचारलं तर इकडे कामाला, कॉन्सेप्ट विचारलं तर राज्यसेवेला कामाला. असं तर या ठिकाणी बघा, हे तर तुम्हाला सांगितलं झालं. आता बघा खालचं बघा. आता बघा 14वा प्रश्न. 14वा प्रश्न बघा. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद लागत नाही? कोणत्याची लागत नाहीये? कॉमन सेन्स आहे. गोंदियाची लागत नाहीये. तेलंगणा राज्य आहे ना, तर यस, गोंदियाचा काही संबंधच नाही ना. गोंदियाचा काही संबंधच नाही. गोंदिया उत्तर ईशान्येकडील भागात आहे, काहीच संबंध नाहीये. इकडं पूर्वेत बघा ना तुम्ही, या ठिकाणी मॅपवर बघा गोंदिया कुठं आहे, काही संबंध आहे का? इकडं काय छत्तीसगड आहे, इकडं काय मध्य प्रदेश आहे. मग छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला लागू शकते, पण ह्याचा तेलंगणाचा आणि गोंदियाचा कुठंच संबंध नाही. त्यामुळे इलिमिनेशन. नांदेडची लागते का नाही, खरंच लागते का नाही, कन्फ्युजन आहे. यवतमाळची लागते का नाही, कन्फ्युजन आहे. चंद्रपूरची लागते का, कन्फ्युजन आहे. आपण गोंदियाची लागत नाही हे कन्फर्म आहे ना, आणि विचारले काय लागत नाही. अहो, जे विचारतात ते कन्फर्मच आपल्याला माहिती असते. भ्यायचं नसतं प्रश्न सोडवताना, माहितीये का? भ्यायचं नाही बिलकुल. आपण प्रश्न बघितल्या आपली अर्धी फाटती, पण ऍक्च्युअली मध्ये खरं तर प्रश्न सोपे असतात, त्याला आपण भीतात. पण पर्याय बघतेच असं बघता. बघा ना, महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद लागत नाही. पहिला वापर ट्रेस देऊन, डोकं ताण देऊन, चंद्रपूर लागते का यार, कुठं तरी लागत नसली तर कसं करा. मग त्याच्यात वेळ घातला. पुन्हा काय यवतमाळ लागते का नाही, कोण अजून डोकं ताण. ते करायचं नाही. फास्टमध्ये पर्याय चारही बघा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, नांदेड. जास्त फास्ट उत्तर बघितलं की लगेच कधी अरे गोंदियाचा तर काहीच संबंध नाही, समजलं ना. म्हणून एक अशा टायमाला चारही पर्याय फास्ट बघून घ्यायचे. तुम्हाला चारहीपैकी एक वेगळा दिसतोय, लगेच मारून टाकायचा. 2 सेकंद वेळ देऊन एकदा डोक्याला कन्फर्म करू द्यायचं. 2 सेकंद एक्स्ट्रा वेळ घ्यायचा, पण तेच समजून जातं. या ठिकाणी बघा गोंदियाचा काही संबंध नाहीये. आता बघा, महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या सीमा आणि राज्य, आता गोव्याला कोणती लागली आहे सांगा. आता गोव्याला एकदम असं फिट्ट धरा. गोव्याला फक्त आणि फक्त सिंधुदुर्गची सीमा लागते. ह्याच्यातून दुसरा काय निघतंय, फक्त आणि फक्त सिंधुदुर्गची सीमा लागते. ही गोष्ट कन्फर्म लक्षात ठेवा. म्हणजे गोव्याला कोल्हापूरची सीमा बिलकुल लागत नाही. गोव्याला कोल्हापूरची सीमा बिलकुल लागत नाही. ह्या 2 गोष्टी वेगळ्या करा. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याला, गोव्याला फक्त सिंधुदुर्गची बाँड्री लागते, पण सिंधुदुर्गला कर्नाटक आणि गोवा दोन्हीची बाँड्री लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, कन्फ्युजन होऊ नये. फक्त बाँड्रीचे जे जिल्हे आहेत, म्हणजे सिंधुदुर्ग हा जिल्हा काही प्रमाणात गोव्याला लागतो आणि काही प्रमाणात कर्नाटकला लागतो. तर या ठिकाणी कर्नाटक बघा, आता कर्नाटकला कोणकोणते जिल्हे लागतात, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. म्हणजे नांदेडपर्यंत, सिंधुदुर्गपासून नांदेडपर्यंतचे सर्व जिल्हे कर्नाटकला लागतात. त्यानंतर तेलंगणाला कोणता लागतंय, तर तेलंगणाला नांदेड लागतो, यवतमाळ लागतो, चंद्रपूर लागतो आणि गडचिरोली लागतो. म्हणजे नांदेड पासून गडचिरोलीपर्यंत सर्व जिल्हे लागतात. त्याच्यानंतर छत्तीसगडला फक्त 2 जिल्हे लागतात. कोणते 2 जिल्हे, गडचिरोली आणि गोंदिया. मध्य प्रदेशला कोणकोणते लागतात, तर मध्य प्रदेशला गोंदिया लागतो, भंडारा लागतो, नागपूर लागतो, अमरावती लागतो, बुलढाणा लागतो, जळगाव लागतो, धुळे लागतो आणि नंदुरबार लागतो. धुळे, नंदुरबार. किती झाले बरे, गोंदिया 1, भंडारा 2, नागपूर 3, अमरावती 4, बुलढाणा 5, जळगाव 6, धुळे 7 आणि नंदुरबार 8. तब्बल 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागतात. त्यानंतर हे कर्नाटकला किती लागतात, सिंधुदुर्ग 1, कोल्हापूर 2, सांगली 3, सोलापूर 4, उस्मानाबाद 5, लातूर 6, नांदेड 7. तर 7 लागतात कर्नाटकला. बघा, सर्वाधिक कुठं, मध्य प्रदेशला. किती, 8. 2 नंबर काय, कर्नाटक. 7 जिल्ह्याच्या सीमा लागतात. त्यानंतर बघा,
गुजरातमध्ये बघा, गुजरातमध्ये काय नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर. नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर या 4 लागतात. कुठे? नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर. त्यानंतर बघा गुजरात झाला तर दादर नगर हवेलीला फक्त आणि फक्त पालघरची सीमा लागते बघा. सेम सिंधुदुर्गासारखं काय, गोव्याची सीमा फक्त सिंधुदुर्ग लागते, तशी दादर नगर हवेलीची सीमा फक्त कशाला लागते? पालघर लागते. पण पालघरची सीमा गुजरात आणि दादर नगर हवेली दोन्हीला लागते. असं जसं सिंधुदुर्गची सीमा कर्नाटक आणि गोवा दोन्हीला लागते तसं. तर हे झालं बघा. आता यानंतर बघा नवीन प्रश्न बघा. परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? आता बघा परभणीमधून हिंगोली निघालाय, विशेष नाही. हिंगोली तर लागते सीमा. जालना बी लागते, बीड बी लागते. औरंगाबादचं काय घेणं नाही का? कारण की औरंगाबाद परभणीमध्ये जालना आहे ना. रेल्वेचाच विचार करा ना, रेल्वेने तर जालना मधात येते, त्यामुळं काही संबंध नाही. बरंच अंतर आहे, त्यामुळे औरंगाबादची लागत नाही. परभणी जिल्ह्याच्या खालील सीमा लागतात. खाली जिल्ह्याच्या कोणकोणत्या? लातूर लागते, नांदेड लागते, हिंगोली लागते, जालना लागते आणि बीड लागते. या ठिकाणी बघा बीड, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती? 5 जिल्ह्यांच्या. या ठिकाणी बघा ते बघा इकडं जालना दिलंय, बीड दिलंय, लातूर दिलंय, नांदेड दिलंय आणि हिंगोली दिलंय. आता झालं बघा. आता खालचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किमी असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. बघा किती? या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ विचारले. 3-7-7-13 3-7-7-13 म्हणजे 3 जण आहेत, त्यांचा 7-7-13 म्हणायचे. म्हणजे एक 3-7-7-13 असं जरा भारी वाटतं ना म्हणायला, 7-13 म्हणायला. तसं 3-7-7-13 असं भारी वाटतं ते म्हणायला. 3-7-7-13 कुठं आहे बघा? हे पाठ केलेलं आहे. इथंही नाही, इथंही नाही, इथं बी नाही. 3-7-7-13 आकडा फक्त एका ठिकाणी, विषय संपला. पुढे बघायची गरज नाही पर्सेंटेज. पण जर पाठ करायचं असलं नेक्स्ट वेळेस पर्सेंटेजवर जर फक्त प्रश्न आला तर लक्षात ठेवा 9.36% भारताच्या व्यापलेला आहे. म्हणजे जवळजवळ 10%. लक्षात ठेवा किती? जवळजवळ 10%. आणि बघा आता दुसरी गोष्ट सांगतो. लोकसंख्या आणि ह्याच्या बाबतीत आता बघा तुम्ही कंपेरेटिव्ह स्टडी करा. लोकसंख्या आणि काय क्षेत्रफळ यामध्ये कंपेरेटिव्ह स्टडी करा. आता बघा महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून किती? 3,07,713 चौरस किलोमीटर असून ते भारताच्या किती? भारताच्या 9.36% काय करते? क्षेत्र व्यापते. क्षेत्र आणि लोकसंख्या किती आहे? 9.29. किती? 9.29 लोकसंख्या. मग हे कम्पेअर करायची म्हणजे किती? 9.36%. 36 म्हणता येत नाही, 3-6 म्हणावं लागते, पण एक लक्षात ठेवण्यासाठी किती? क्षेत्रफळ 9.36 आणि लोकसंख्या किती? त्याच्यापेक्षा थोडी कमी. किती? 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. या ठिकाणी बघा तुम्ही ह्याच्यावर बी कम्पेअर करू शकतात की भारताची घनता आणि महाराष्ट्राची घनता. लोकसंख्येची घनता भारताची जास्त आहे का महाराष्ट्राची जास्त आहे? त्यावरून लॉजिक लावून तुम्ही हे इकडं कम्पॅरिझन करून तुम्हाला समजू शकते की बघा तुम्हाला नाही जाऊ दे नेक्स्ट लॉजिक सांगतो. तो प्रश्न आल्यास त्याचं कसं लॉजिक आहे ते. पण हे लक्षात ठेवा की भारताचे किती? 9.36 क्षेत्रफळ आणि 9.29% लोकसंख्या. तर नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा मी ते सांगतो. तर बघा महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे तुम्हाला सांगतो. बघा हेक्टरवर विचारलं, हेक्टरवर बी विचारलं त्या काही बिघडत नाही. हेक्टरवर विचारलं म्हणजे काय झालं? आता बघा किती? 3-7-7-13चा आकडा कुठे आहे दाखवा. ह्याच्यात 3-7-7-13 सारखं काय आहे का? नाही, कटला ऑप्शन. 3-7-7-13 सारखं काय का? कटला ऑप्शन. इथं काय आहे का नाही? 3-7-7 आहे का नाही? इथं आहे का 3-7-7? नाहीये. मग हे 3-7-7चा आकडा आहे म्हणून हे बरोबर आहे. विषय संपला. पाठांतर विषय संपला. ट्रिक्स कशाला गो टेन्शन घ्यायचे? लाख हेक्टर. तुम्हाला वाटलं मी तर हेक्टरनुसार पाठ केलं नाही मग मला कुठून येईल? हेक्टरचं काय फक्त झिरोचं इकडं का तिकडं आहे, इकडं का तिकडं झिरोचाच फक्त फरक पडणार आहे माहिती आहे का? पॉईंटचा फरक येणार आहे. लाखाचं लाख वगैरे असा लाख आणि पॉईंट ह्याच्यात बदल आहे. तो मूळ आकडा तोच राहणार आहे. त्यानंतर बघा बघा क्षेत्रफळ किती? राजस्थानचं क्षेत्रफळ सर्वाधिक आहे. किती? 3,42,000
आणि किती टक्केवारी आहे भारताच्या 10.41% आहे. त्यानंतर मध्य प्रदेश किती आहे 3,08,000 म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राच्या जवळजवळ सारखं क्षेत्रफळ आहे. किती 9.38% टोटल भारताच्या. आणि महाराष्ट्राचं किती आहे 9.36 आहे. आणि ते किती आहे महाराष्ट्र क्षेत्रफळ 307 लाख हेक्टर. किती 307 लाख हेक्टर आहे. आणि चौरस मेलमध्ये बघितलं तर हे एक आकडा एक्स्ट्रा लक्षात ठेवा. चौरस मेलमध्ये जर ऑप्शन कधीच्याला आलं तर हा आकडा एक लक्षात ठेवा तुम्ही. किती 1,18,000 लक्षात ठेवा. 1,18,809. तर 809चं जाऊ द्या, 1,18,000 हे चौरस मेलमध्ये लक्षात ठेवा. जर तुम्हाला कधी ऑप्शन आला मेलमध्ये जर विचारलं तर ऑप्शन उत्तर तुम्हाला येऊन जाईल हटके थोडं. तर या ठिकाणी बघा खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ॲक्च्युली 2019. तर हे जुन्नर आहे. सिन्नर जुन्नर तुम्हाला माहिती असेल. तर जुन्नर काय पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे. पाठांतराचं म्हणजे मॅपमध्ये आपण कसं आहे म्हणजे मॅप बघता बरेच वेळेस आपण उत्तर दक्षिण याचे हे आहे ना, हा प्रश्न आला होता त्यावेळेस माझं उत्तर बरोबर आलं होतं. पण तरी मला थोडं असं वाटलं की नाही इकडे अशा बाबतीत थोडा अभ्यास करायला पाहिजे. मग मी मॅप घेतला. मॅप घेतल्यानंतर मी प्रत्येक विभागातली सर्वात उत्तरेकडील दक्षिणेकडील करायला लागलो. उत्तरेकडील सर्वात उत्तरेकडील कोणता आहे, सर्वात दक्षिणेकडील कोणता आहे, सर्वात पूर्वेकडील कोणता आणि सर्वात पश्चिमेकडील कसं आहे, हे सगळे तालुके मी केले जेणेकरून भविष्यात प्रश्न आला अशा प्रकारे तर उत्तर येईल. जरी नाही प्रश्न आला तर आपल्या नॉलेजमध्ये तर भर पडेल. आता बघा पुणे जिल्ह्यातील विभागातील बरं पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे हे कोणता आहे तालुका तर जुन्नर तालुका आहे. पण सिन्नर तालुका हा पुणे विभागातला नाहीये. सिन्नर तालुका हा पुणे विभागातला नाही, तो नाशिक विभागामधला आहे. त्यामुळे जुन्नर सिन्नर जवळ जरी असले तर जुन्नर हा पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे. या ठिकाणी बघा आता बघा पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत सांगा. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत तर 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. तर बघा पुणे जिल्ह्यास एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागू आहेत. तर कोणकोणत्या लक्षात ठेवायच्या, रायगड, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि ठाणे. तर या ठिकाणी बघा कोणकोणत्या, रायगड, पण पालघरची लागत नाही, पालघरची बिलकुल लागत नाही हे लक्षात ठेवा. त्यानंतर रायगडची लागते, सातारा लागते, सोलापूर लागते, अहमदनगर लागते आणि ठाणेची लागते. बीडची लागते का तर बीडची लागत नाही, कन्फ्युजन करू नका, बीडची लागत नाही. त्या ठिकाणी रायगड, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यांची लागते. कन्फ्युजन होऊ शकतं की ठाणे आणि पालघर लागते का नाही, पालघर नाही लागत. अहमदनगरची लागते, सोलापूरची लागते, बीडची लागते का नाही लागत. अहमदनगर सोलापूर लागते पण बीडची लागत नाही. ठाणे अहमदनगर लागते पण पालघरची लागत नाही, समजलं. सातारा रायगड लागते, रत्नागिरीचा विषयच नाही येत रत्नागिरीचा. त्यानंतर एवढे लागतात काय, रायगड ठाणे यावरच्या साईड पण रायगड ठाणे, खाली सातारा सोलापूर अहमदनगर इकडं आणि ठाणे इकडं, असा सर्कल लक्षात ठेवा. त्यानंतर बघा किती 5चा जिल्हे. आता बघा जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत काय, तर जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडलेल्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आता इथं इलिमिनेशन मेथड काय, इलिमिनेशन मेथड बघा. तर या ठिकाणी बघा जालना जिल्हा, बीड दिले, परभणी दिले. तर आता बघा समजायला का मला कन्फर्म माहिती आहे परभणी आहे, त्यानंतर औरंगाबाद आहे हे कन्फर्म माहिती आहे. त्यानंतर बुलढाणा आहे हे पण कन्फर्म माहिती आहे. बीड आहे का तर येस बीड बी आहे मला असं कन्फर्म वाटतंय. पण आपल्याला कधी कधी कसं असतं एकदम 100 अशा प्रश्नामध्ये आपल्याला चूक काढायची आहे. मी आत्ताही सांगतो तुम्हाला, प्रत्येक प्रश्नात तुम्हाला हे बरोबर आहे म्हणून उत्तर काढण्यापेक्षा चूक गटली ना तर बघा एखाद्या माणसाला तुम्ही संबंध ठेवा, एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेवा, त्या व्यक्तीच्या बरोबर गोष्टीनं आपल्याला त्याला टॅकल करता येत, त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी. माणूस काय बघते, ह्याची जर वाट लावायची किंवा ह्याला टॅकल करायचं असेल तर ह्याच्या चुका बघा, ह्यानं कुठं गुन्हा केलाय का एखाद्या व्यक्तीनं, एखादी चूक आहे का, त्या चुकाकडे लक्ष देतात. तसं ह्याच्यामध्ये चुका बघायच्या. सांगा आता जालना जिल्ह्याला सीमा लागायचा विचार करू, मला सांगा जळगावचं काय घेणं देणं आहे का जालन्याचं, काहीच घेणं देणं नाही, विषय संपला, इथंच विषय संपला ना. डायरेक्ट उत्तर. दुसरी गोष्ट जाऊ द्या, विचार करा जालना आहे त्याच्या खाली परभणी आहे, त्याच्या इकडे नांदेड आहे, नांदेडचं काही घेणं देणं आहे का, नाही आहे, नांदेड विकटला, म्हणजे ब नंबरचं स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर उस्मानाबाद, आता उस्मानाबादचा आणि जालन्याचा कुठंतरी घेणं देणं आहे का, सहज बी कळून जाते, चला उस्मानाबाद बिकटला म्हणजे क बिकटलं,
त्यात पुन्हा अजून जळगाव दिलंय, ते बी इथं बी कटलं. हिंगोली दिलं, हिंगोलीचं काय घेणं देणं आहे का? नाहीये. म्हणजे ब क रॉंग आहे. वरील सर्व विधाने चूक आहेत. त्याचं जाऊ द्या. फक्त विधान क बरोबर आहे म्हणले, क बरोबर आहे का? नाहीये, कटलं. फक्त विधान ब बरोबर आहे. फक्त विधान काय? ब बरोबर आहे. ते आहे का? नाही, बरोबर नाही. पण आपल्याला माहिती आहे नंबरचं स्टेटमेंट बरोबर वाटलेलं, कारण आहे ना जेन्युइन आहे. बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद. पण आपण ऑप्शन कोणते 3 आणि 2 आणि 3 ऑप्शन कटिले. आणि दुसरा एक नियम सांगतो. इथे काय वरील सर्व विधान चूक आहेत. तर नाही, मी सांगतो MPSCच्या इतिहासामध्ये तुम्हाला क्वचित चुकूनच एखादा प्रश्न दिसेल की जिथं सर्व विधाने चुकी असतात. काय? सर्व विधाने चूक असलेला पर्यायच अवेलेबल नसतो. कधीच उत्तर येत नाही ते सहसा. मग त्यामुळे हा पर्याय कधीच सहसा बरोबर तुम्हाला जर हा बरोबर बरोबर वाटतंय ना बाबा, तुम्ही डेफिनेटली ते बरोबर म्हणा. कारण 4 स्टेटमेंटपैकी सगळं चूक असेल, 4 पर्याय आहेत सर्व वरीलपैकी सर्व चूक, असा पर्याय आयोग कधीच देत. आणि तुम्हाला वाटतंय, मला माहिती आहे बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद हे माहिती बी आहे मला, 99% मला कन्फर्म माहिती आहे. पण त्यात अजून भर काय घातली की वरील सर्व विधाने चूक आहेत असं आयोग देत नाही. हा, वरील सर्व बरोबर जास्ती करून बरोबर असते, पण वरील सर्व चूक हे सहसा नसते. कारण ते काय वेळ नाही, सर्वच पर्याय चूक टाकायला तसं करत नाही. एक बरोबर टाकतात आणि 2 मध्ये कुठंतरी चूक करत असतात. आयोग प्रश्न बनवताना काय करतात, पुस्तक घेतलं, हा एक पर्याय जशात तसा टाका आणि नंतर खेळ करतात, मग काहीतरी इकडं तिकडं असं असतंय. मग त्यामुळं एक तरी पर्याय बरोबर असतो. मग 2 बाकीचे सगळे चूक आहेत, हा पर्याय वाटतोय बरोबर तर तो बरोबर असतो पर्याय. तर या ठिकाणी बघा, सर्वच काही पाठ नसतंय. आउट ऑफ खूप जास्ती मार्क्स घेऊ द्या, डेप्युटी कलेक्टर होऊ द्या, त्यालाही सर्व माहिती नसते. त्यामुळे तुम्ही जर हा डोक्यात घालत असाल की त्यांना खूप माहिती असेल म्हणून त्यांना प्रश्नोत्तर, विशेष नाही. कोणालाच सर्व माहिती नसते. इलिमिनेशन मेथडचा वापर करावा लागत असतो आपल्याला. बघा, जालना जिल्ह्याची निर्मिती कधी? सिजलागमुआ म्हणलं होतं बघा तुम्हाला, ते सिजलागमुआ नाही गोपाल. तर त्या ठिकाणी बघा, तर सिंधुदुर्गच्या नंतर जालन्याची निर्मिती झाली. ते 1 मे 1981ला औरंगाबाद जिल्ह्यातून फुटून जालना जिल्हा निर्मिती झाली. आणि आता रिसेंटली 2023 मध्ये जालना ही महानगरपालिका झालेली आहे. आता बघा, पूर्वेकडून पूर्वेकडून काय? पश्चिमेकडे बघा, तर बुलढाणा, त्याच्यानंतर औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली असा सिक्वेन्स आहे. बघा काय, बुलढाणा, औरंगाबाद, त्यानंतर बीड, परभणी आणि हिंगोली असा सिक्वेन्स आहे जिल्ह्यांचा त्यांना लागलेला आहे. तर त्यानंतर बघा 21वा प्रश्न, तर काय दिले? तालुके दिलेत बघा. तर या ठिकाणी बघा, भोकरदन, उमरखेड आणि संग्रामपूर. या ठिकाणी मला बाकी काही माहिती असू का नसू, पण मला बुलढाण्यामध्ये संग्रामपूर हे आठवल्यासारखं वाटतंय. बघा, मी तज्ज्ञ किंवा मी एक कम्प्युटर नाही आहे मला माहीत असं, पण मला बुलढाण्यामध्ये संग्रामपूर वाटतंय. त्यानंतर मला इतकं माहीत आहे की बघा, जालन्यामध्ये आणि नांदेडमध्ये 2 जिल्हे असे आहेत की ज्यांचे नावं सारखे सारखे वाटतात. म्हणजे अशा टाईपचे कन्फ्युजन 2च जिल्ह्यामध्ये, एक तर जालन्यामध्ये आणि नांदेडमध्ये. काय? भोकरदन आणि अजून कोणते तरी 2 आहेत, तर ते त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर ते काही पण असू दे, आपल्याला माहिती आहे की नांदेड, आता बघा कन्फ्युजनमध्ये सुद्धा क्लॅरिटी असते. कशी? तर आता बघा, तुम्हाला कन्फ्युजन काय आहे? भोकर आणि भोकरदन आणि नांदेड आणि जालना ह्या दोनांनी एक करा अशामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे दोघीपैकी उत्तर ह्या दोन्हीच आहे. वरचं खाली कुठे असू द्या. आणि बुलढाण्याचं काय आहे? हे आहे, म्हणजे कॉमन सेन्सचा भाग आहे. आता उरला कोणता प्रश्न? यवतमाळचं उमरखेड उरलं, झालं. मग आता काय? डचं 3 नंबर किती आहे? 2 ठिकाणी. त्याच्यानंतर कचं 4 नंबर बी ह्या 2 ठिकाणी, म्हणजे 3 आणि 4 मधलं एक आहे. तर आता इथं तुम्ही 50-50% बिंदास आलात. तर आता इथं जर काहीच माहिती नसेल तर त्याला पर्याय नसतो. मग तुम्हाला काहीतरी सेन्स थोडं बहुत येऊन उत्तर सोडावं लागतं. आता मी जर असलो असतो तर ह्याच्यात इतकंच सोडलं असतं. पण मला असं वाटतंय की जालन्याला आमचे एक शिक्षक आहेत, तर त्यांच्यावरून मी ट्रिक्स लावली होती. आणि त्या ट्रिक्समुळे मला कसं वाटतंय माहिती आहे का, की जालन्याचं ते भोकरदन आहे. तर आता मी ते थोडं विचित्र ट्रिक्स लावली होती, ती मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळं जालन्याचं भोकरदन आहे आणि नांदेडचं भोकर आहे. तर ट्रिक्स तुम्ही लावू शकतात किती बी. तुम्हाला विचित्र जरी वाटल्या तरी ट्रिक्स लावा, त्यात जास्त लक्षात राहतात. आता ह्या टायमाला मला ती ट्रिक्स कामाला आली. जालन्याचं मला माहिती आहे भोकरदन आहे आणि नांदेडचं भोकर आहे. तर या ठिकाणी बघा, बचं 2 चौथ्या नंबरला आलं 4 नंबरचं उत्तर. बघा, कधी कन्फ्युजन सुद्धा तुम्हाला पर्याय देतं. बघा, हा यवतमाळचं उमरखेड कशाहून कळलं का? नांदेड जालना मध्ये भोकर आणि भोकरदन मध्ये कन्फ्युजन आहे, हे कटलं. बुलढाण्याचं संग्रामपूर माहिती होतं, उरलं डचं 3 असं असतं ते.
अशा प्रकारे तुम्ही इलिमिनेशनचा वापर करू शकतात. हे मी उत्तर फास्टमध्ये सोडू शकलो असतो, पण तुम्हाला सांगतोय मी कशा प्रकारे लॉजिक लावायचं ते. आता बघा, सारख्या उच्चाराचे तालुके या ठिकाणी बघा, आता क्लॅरिटी येईल तुम्हाला. आता बघा तालुका जिल्हा बघा. आता बघा, मोखाडा कुठं आहे? मोखाडा पालघरमध्ये आहे. मोखाडा पालघरमध्ये. पण मोताडा कुठं आहे? बुलढाण्यामध्ये. मोखाडा पालघर, मोताडा बुलढाणा. उमरखेड कुठं आहे? यवतमाळमध्ये आहे. पण रेड कुठं आहे? रेड फडणवीस, देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत, तर त्यांच्या घरावर रेड टाकली, त्याच्यावरून लक्षात ठेवा उमरेड नागपूर. नांदेड आणि हे का बघा म्हणलं होतं, नांदेड आणि जालनामध्ये असे दोन तालुके आहेत की ज्याच्यात कन्फ्युजन होते. अजून काय कन्फ्युजन होते की नांदेडमध्येच 2 आहेत की ज्यांच्यात कन्फ्युजन होते, म्हणजे त्यांचे मुखेड आणि मुदखेड हे ॲक्च्युली एकाच जिल्ह्यात आहेत नांदेडमध्ये, पण भोकरदन नांदेड आणि जालनामध्ये येते. ह्याचं खूप कन्फ्युजन होतं मला. त्यामुळे लक्षात ठेवा, मुन्ना लक्षात ठेवा. मुखेड, मुन्ना लक्षात ठेवा. मुन्ना म्हणजे काय? मुन्ना म्हणजे काय? पहिला मुन्ना काय? मुखेड आणि नांदेड, आणि दुसरा मुन्ना काय? मुदखेड आणि नांदेड. हे असं लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर जालना आणि भोकरदन बघा, भोकरदन कुठं आहे? जालन्यामध्ये आहे भोकरदन. आणि फक्त भोकर कुठं आहे? नांदेडमध्ये आहे. तर तुम्ही ट्रिक्स लावू शकतात एखादी. त्यानंतर बघा, हिंगणा कुठं आहे? नागपूरमध्ये आहे. पण हिंगणघाट कुठं आहे? वर्ध्यामध्ये. बघा, हिंगणा छोटं नाव आहे तर त्याचं मोठं नावावाला जिल्हा आहे नागपूर, आणि हिंगणघाट मोठा आहे तर त्याचा जिल्हा छोटा आहे नागपूर, असं वर्धा, असं लक्षात ठेवा. शेवगाव आणि शेगाव बघा, शेवगाव कुठं आहे? अहमदनगरमध्ये आहे. शेवगाव अहमदनगरमध्ये आहे. आणि शेगाव कुठं आहे? बुलढाण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर देवकी कुठं आहे? वर्ध्यामध्ये आहे. आणि देवळा कुठं आहे? देवळा नाशिकमध्ये आहे. देवळी एक तालुका नांदेड का लातूरमध्ये आहे बघा. देवकी वर्धा आणि देवळा नाशिक आहे. आणि देवळी बी आहे इकडं नांदेड का लातूरमध्ये, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण आहे त्याच साईडला. आता बघा, पातूर अकोल्यामध्ये आहे आणि परतूर जालन्यामध्ये आहे बघा. पातूर अकोला आणि परतूर जालना. त्यानंतर पेठ कुठं आहे? नाशिकमध्ये. आणि सोनपेठ कुठं आहे? आमच्या परभणीमध्ये. सोनपेठ लक्षात ठेवा, आमच्या परभणीमध्ये आहे. या ठिकाणी बघा, 22वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? बघा, महाराष्ट्रातील किती आहेत कर्नाटक राज्यास? तुम्हाला सांगितलं होतं. मध्य प्रदेशला किती लागतात? 8 जिल्ह्याच्या सीमा. त्यानंतर कर्नाटकला किती लागतात? 7च्या लागतात. गुजरातला 4 लागतात. गोव्याला फक्त 1 लागते म्हणलं होतं, सिंधुदुर्ग तुम्हाला. त्याने छत्तीसगडला फक्त 2 लागतात. तेलंगणाला 4 आणि गुजरातला 4, म्हणजे सारखं आहे. गुजरात तेलंगणा सेम 4 लागतात. मध्य प्रदेश सर्वाधिक किती? 8. कर्नाटक 2 नंबरला 7. आणि सर्वात कमी गोव्याला लागतात 1च, सिंधुदुर्ग. तर हे तुम्हाला सांगितलं होतं, डबल सांगायची गरज नाही आहे. हा या टॉपिकचा आता शेवटचा प्रश्न बघा, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते? सर्वात मोठा विचारलाय. आता कॉमन सेन्स आहे. उस्मानाबाद सर्वात मोठा नाही आहे का नाही? त्यानंतर बघा, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली. तर एकाने सर्वात छोटा परभणी आहे का? नाही आहे परभणी. हिंगोली सर्वात छोटा आहे. ते या ठिकाणी बघा, हिंगोली इथं आले, इथं बीड आले, इथं नांदेड आहे. तर बीड सगळ्यात मोठा आहे बघा. बीड क्षेत्रफळ बघू शकतात, मॅपवर बघितल्यावर तुम्हाला कळून जाईल, खूप मोठं आहे बीड क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, म्हणजे औरंगाबाद विभागामध्ये. बरं, तसं तर 17,000 चौरस किलोमीटर अहमदनगर पूर्ण महाराष्ट्रातून मोठं येते, ते खूप मोठा आहे जिल्हा. तर या ठिकाणी औरंगाबाद प्रादेशिक विभाग आणि विभागातील सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा. आता लक्षात ठेवा, औरंगाबादमधील सर्वात मोठा कोणता आहे? बीड आहे. सर्वात छोटा कोणता? हिंगोली. कोकणमध्ये सर्वात मोठा कोणता आहे? रत्नागिरी. बघा, रत्नागिरी आहे, रायगड नाही, रत्नागिरी आहे. आणि सर्वात लहान कोणता आहे? मुंबई शहर. हा जो मुंबई शहर आहे ना, हा महाराष्ट्रातील सर्वात छोटा आहे बघा. म्हणजे कोकणातील सर्वात छोटा जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा हा एकच आहे. त्यानंतर पुणे विभागामध्ये बघा, पुणे सर्वात मोठा आहे. कोल्हापूर सर्वात छोटा आहे, दिसूनच येते मॅपवरून. नाशिकमध्ये बघा, नाशिकमध्ये काय तर अहमदनगर सर्वात मोठा आहे, जो की महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे, 17,000 चौरस किलोमीटर. आणि नंदुरबार सर्वात छोटा आहे. अमरावतीमध्ये यवतमाळ सर्वात मोठा आहे, 13,000 चौरस किलोमीटर. आणि वाशिम सर्वात छोटा आहे. त्यानंतर नागपूर विभागामध्ये गडचिरोली सर्वात मोठा आहे आणि भंडारा सर्वात छोटा आहे. ॲक्च्युअल बघा, मुंबई शहरी भाग वगळता इतर जिल्ह्यांचा विचार करता मुंबई सोडून जर विचार केला तर भंडारा हा सर्वात छोटा येतो. सांगितलं सगळ्यात छोटेमध्ये मुंबई या ठिकाणी बघा, मुंबई शहर 157. त्याच्यानंतर मुंबई उपनगर आहे.
त्यानंतर भंडारा, भटिंडा, ठ म्हणजे काय ठाणे, आणि त्याच्या खाली ड ला मी ह केलं तर हिंगोली, असा सिक्वेन्स आहे सर्वात छोट्या याचा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि सर्वात मोठ्याचं सांगितलं होतं नगर, पुन्हा पुणेमध्ये यायचं, पुणेमध्ये पुणे, पुन्हा वरती जायचं नाशिक, पुन्हा अजून सोलापूरवर यायचं, असं आहे झिगझॅग. त्या ठिकाणी बघा. आता त्यानंतर हा झालाय. आता बघा, आता मी काय केली, ही जी सिरीज सुरू केली, सर्वांनी काय करा, सहकार्य करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आपण लेक्चर फुकटमध्ये टाकायलाच, आणि सोपं नाही, हा अनुभव तुम्हाला कळतो. मला 4 वेळेस मी लगातार आयोगाचे एकही पूर्वपरीक्षा पास झाला नाही असं नाही, प्रत्येक पूर्वपरीक्षा पास झालोय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क्स घेतलेले आहेत. त्यामुळे मी ज्या गोष्टी सांगाल त्या गोष्टी फॉलो केल्या, एक्झॅक्टली मार्क्स तुम्हाला चांगले पडतात. लॉजिक महत्त्वाचं असतंय, तुमचे कन्फ्युजन दूर होतील, तुम्हाला पर्यायाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील, अननोन क्वेश्चनला टॅकल करता येईल. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना, जास्तीत जास्त मित्रांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, व्हिडिओजला शेअर करा, स्टोऱ्या ठेवा. आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर झाले ना, आपण हे कंटिन्यू करणार आहोत. सध्या 90,000 आहेत. त्यामुळं आपल्या व्हिडिओच्या लिंकच्या स्टोऱ्या ठेवत जा, मित्रांना शेअर करत जा, तर आपण सुरू ठेवती सिरीज, माहिती आहे का. त्यामुळं सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इतर काही माहिती पाहिजे असले तर कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि तुम्हाला आवडला असेल लेक्चर तर कमेंट लाईक करा नक्की. धन्यवाद.